साहेब, मुंबईचे जे आकडे आहेत ते हाती येतात, महायुतीला एकंदरीत थोडंसं पुढे जाताना दिसते. 83 दरम्यान आकडे गेलेले आहेत. नाही, थोडंसं नाही, भरपूर पुढे आहोत. मला असं वाटतं की जे आम्ही संकल्प केलेला होता मुंबईकरांच्या विकासाचा, तो यशस्वी होताना दिसतोय आणि फार मोठ्या फरकानं महायुती मुंबईमध्ये विजयी होईल. साहेब, आपण आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होत आहेत आणि त्याच्या अनुषंगानं आपण आज खासदार नारायण राणे साहेबांची भेट घेतली आहे. मागच्या वेळी इथं झाली नव्हतं, फटका कुठेतरी माहितीला बसला होता. म्हणजे आणि यावेळी काय होईल, युती होईल का? मागं काय झालं त्या कटू विषयावर जाण्यापेक्षा गोड काय झालं त्याच्यावर बोलू ना. त्याच्यामुळे राणेसाहेबांना शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आम्ही भेटलो. निलेशजींची या संदर्भामध्ये चर्चा झाली. निलेशजी देखील दुपारी या ठिकाणी दाखल होत आहेत. माझी स्वतः पालकमंत्री नितेशजीं देखील चर्चा झाली होती नितेशजींची. आणि आमचे पक्षाचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या परवानगीनं मी इथं आलो होतो. आणि आज कटुता मागे जी काय झाली त्याच्यावर आता चर्चाच नको, प्रश्नच विचारू नका तुम्ही, ती सोडून इथं युतीनं भाजप आणि शिवसेना लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. साहेब, महायुतीच्या माध्यमातून आपण राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झडपी पंचायत समिती लढणार आहात. बंडखोरी दोन्हीकडनं होऊ शकते, शिवसेनेत सुद्धा आणि भाजपामध्ये सुद्धा. बंडखोरी झाली तर राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांना कसं समजवायचं ते आम्हाला माहिती आहे. युतीचा फॉर्म्युला काय ठरला आहे काय? आता फॉर्म्युल्याच्या संदर्भात मी सांगितलं की सावंतवाडीमध्ये स्वतः दीपकभाई केसरकर हे आमदार आहेत. त्याच्यामुळे दीपकभाई केसरकर, आमचे जिल्हा प्रमुख संजूजी परब, मनीष दळवी, ही जी टीम आहे भाजप आणि शिवसेनेची, ती एकत्र बसून निर्णय घेईल. निलेशजींचा स्वतःचा मतदारसंघ कुडाळ मालवण आहे. त्याच्यामुळे दत्ता सामंत साहेब जिल्हा प्रमुख आता होते, ते आणि निलेशजी बसून निर्णय घेतील. आणि कणकवलीच्या बाबतीमध्ये देखील दादांच्या समोर नितेशजी, निलेशजी, दत्ता सामंत आणि संजय आंग्रे असे बसून निर्णय घेतील. पण कुठेही कटुता निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्यानंतर मराठीचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने पुन्हा एकदा वर आला. मात्र ज्या पद्धतीचे आता रिझल्ट पाहतो त्या लोकांनी ठाकरे बंधू एकत्र आलेले हे पण त्यांना रुजलं नाही की मराठीचा मुद्दाही त्यांना नाही. या सगळ्या गोष्टी मुंबईकरांनी नाकारलेल्या आहेत. अजून तासाभरानं ह्याच्यावर बोललेलं अजून चांगलं राहील. तासाभरानं मी तुम्हाला रत्नागिरीतनं माझा पैठ पाठवतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. काही जण मराठीचा मुद्दा घेऊन पुढे ठाकरे बंधू दोघे आलेले होते, पण तरी देखील काही जनतेने त्यांना म्हणावं. पण एक मला कळत नाही, मराठी माणूस म्हणजे उदय सामंत हा मराठी माणूस नाही का? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मराठी नाहीत का? माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मराठी नाहीत का? म्हणजे हे म्हणजेच मराठी असं नाही आहे आणि हेच म्हणजे मराठीची अस्मिता असं नाही आहे. मराठी भाषा मंत्री म्हणून मी सांगतो की 5 वर्षानंतर इलेक्शन आल्यानंतर मराठीचा मुद्दा काढण्यापेक्षा 5 वर्ष मराठीसाठी आम्ही काय करतोय हे महत्त्वाचं आहे. आणि मला जर विचारलं की मराठीसाठी आम्ही काय करतोय महायुती म्हणून, तर 1 वर्षात मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी जगभरामध्ये काय केलं हे मी सांगू शकतो. ठाकरेंनी मराठी माणसासाठी काही केलं नाही असं म्हणत. मी असं कुठं म्हटलं? हे तुम्ही म्हटलं, मुंबईचा मी असं म्हटलंच नाही. आता तुमच्या मनात आहे ते आता मी कसं बोलून, तुम्ही एकदा सांगून टाका. मी नाही म्हटलं. मुंबईचा महापौर मराठीच होईल. मुंबईचा महापौर मराठी होईल ही स्पष्ट भूमिका देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेतनं घेतलेली.